आपण बोरवेलवाल्या शेतात तर हा सूर्योदय झालेला आहे। तर चला हे हार्वेस्टिंग झाली आहे आपली जी हार्वेस्टिंग होती ती कशाची होती तर आपली हार्वेस्टिंग होती ज्वारीची। हे पाहू शकता आता जे कणीस राहिलेले आहे उर्वरित ते आपण पुढच्या हप्त्याला काढूया। त्यासाठी आपण जे हे जे उर्वरित कणीस राहिलेले आहे ते पुढच्या हप्त्याला हार्वेस्टिंगला येतात। हे आपला 1 एकराचा प्लॉट आहे ज्वारीचा। तर चला आज काय दिसत नाही तुम्हाला पहा बरं, इथं मी झूम करून दाखवतो तुम्हाला। हे पहा आपलं जे हे फुकून टाकलेलं आहे कुटार, भरपूर कुटार होतं आहे 3 एकरातलं। तर चला आपण आता पाहूया। हे पहा आपला रेड बुल, त्याला चारा पण टाकायचा आहे आपल्याला सकाळी। तर इथं काय होतं बा, हे पहा इथं पण हे जो माळूचा होता इथं होता तो, तुम्हाला दाखवतो मी। हे इथं माळूचा होता, आपले बरेचसे व्हिडिओ आहे माळूच्याबद्दल। हे पहा एक होल 1 2 3 आणि एक चौथा। तर हे पहा आता हे जो सर्व सामान्य आता इथं उघडं पडलेलं आहे कारण माळूचं नाही आहे इथे। आणि हे पण माळूच्या ज्या बल्ल्या दांड्या पाईप सर्व ह्या साईडला टाकलेले आहे उर्वरित। आणि हा पट्टा आहे ताडपत्री आहे। हे पहा इथं जागा केलेली आहे। हे पहा किती लाकडं गुंतवणूक केली होती माळूच्यासाठी। तर हे लाकडं जे हे आता शेतात राहतील, त्यानंतर दुसरा माळूचा बनवला जाईल असं मला वाटते। आणि सध्या हार्वेस्टिंग चालू आहे म्हणजे दुसऱ्या शेतात हार्वेस्टिंग चालू आहे ज्वारीची पलीकडल्या। तुम्हाला दाखवतो मी, दिसत नाही का? नाही दिसत नाही। तर हे आपल्या ज्वारीचा फड म्हणजे सुडी। तर हे पहा आज आपण जो हे व्हिडिओ काढायसाठी नव्हतो आलो, आज आपण रेड बुलला चारा टाकायसाठी आलो होतो। आपला जो रेड बुल आहे, रेड बुल त्याचं नाव ठेवले आपण गट्टू। तर हे पहा आता याच्यात काय खोलून पाहू बरं काय आता याच्यात, तुम्हाला काय वाटतं काय असं? याच्यात काहीच नाही याच्यात, मग खोलायचं काय आलं, जाऊ द्या पाहू, खोलूनच पाहू काय याच्यात। काय नाही याच्यात, हे पहा याच्यात काय आहे, काय नाही याच्यात। तर चला आपल्याला एक सिकल पाय नाही गट्टूला चारा टाकायचा म्हणल्यावर। तर चारा टाकण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले विळा पाहणे आहे। विळा कुठे दिसून नाही राहिला विळा। तर चला आता विळा माऊलीकून आणू आपण जरा आणि गट्टूला चारा गिरा टाकू। आणि हा व्हिडिओ इथंच पॉज करू कारण आपल्याला तर ह्या कोई ज्या आहे त्या आपल्याला पावसाळ्यात रोपण करणं आहे। या सेंद्रिय आंब्याच्या कोई आहे। हा जो आंबा आहे हो आंबा जपानहून आणलेला होता पहिला। हे पहा तुम्ही पाहू शकता, हा सगळ्यात महाग आंबा होता। $100 1 किलो जातो तो। तर हे आपली पेटी बंद करून टाकू। हे काय हे जाऊ द्या, ते पडेल होतं शिंग, त्याचं काही ताण नाही। हे अशी वावरान पडले असतात त्यावेळेस सापडतात ते। तर चाबी घेऊन टाकू, इथं ठेवणे चांगली गोष्ट नाही। याच्यात पाणी आहे का नाही? 1x 2x 4x। तर चला पाणी आहे याच्यात, हे पहा 1x 2x 4x भरपूर पाणी याच्यात। आणि इथं पाण्याचं संसाधन, चला पाणी पिऊ एकदा, नळा कोरडा झाला व्हिडिओ बनवू। असे व्हिडिओ जर बनवले मी दररोज येऊ कठीणच काम आहे। आता पाणी आहे का नाही येत? आहे भरपूर स्टॉक आहे आपल्याकडे पाण्याचा। हे पहा पाणी असं फेकून द्यायचं, मस्त एक मग्ग पाणी घ्यायचं आणि मस्त थंडगार पाणी एन्जॉय करायचा। तेव्हा सूर्य जास्त वरी नाही आला। हे पहा 1x 2x 4x सूर्य बी दिसतंय आपल्याला। तर चला उद्या आहे आपला झुलॉजीचा पेपर आणि आज आपण वावरात हे पहा तुम्हाला गिधाड दाखवतो। हे पहा गिधाड नेमकंच खाली उतरला पाणी प्यायसाठी। गिधाड नाही तो सारस पक्षी, कारण तिथं पाणी त्या बाईकजवळ नदीत।